Hello everyone, let's start today's portion. Today we are going to prove one theorem, that is basic proportionality theorem. This theorem is very important because it is always asked in exam. Now what is the type of the question which is given in the exam? That means they will give you only sentence in the exam. म्हणजे प्रूव्ह करायचा आहे, हा सेंटेन्स दिलेला राहील, बीपीटी थेरम किंवा प्रूव्ह बीपीटी थेरम असं दिलेलं राहील किंवा सेंटेन्स दिलेला राहील. आता ही सेंटेन्स दिल्यानंतर तिथे तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी मेन तर डायग्रामच असते. डायग्राम काढायची आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप गिवन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन इफ नेसेसरी अँड देन प्रूफ, या स्टेप्स आणि त्याचे रिझन्स देऊन ते प्रूव्ह करायचं असते. समजा तुम्ही बाकीचं सर्व प्रूव्ह केलं आणि इथे डायग्रामच काढली नाही तर तुम्हाला 0 मार्क मिळतात. तशा आम्हाला इन्स्ट्रक्शनच असतात की विदाउट डायग्राम, समजा डायग्राम मध्ये तुम्ही हे जे वर्टान्सेस आहे हे PQR दिले आणि खाली जे लिहिले ABC नुसार लिहिले असेल तरी सुद्धा तुम्हाला 0 मार्क, म्हणजे फक्त डायग्रामवरचे मार्क भेटतात. मग आता या थेरम मध्ये काय दिलेलं आहे? This sentence, basic proportionality theorem, is given on page number 7. Its converse is given at the bottom. This converse we are not going to prove, म्हणजे कॉन्व्हर्सला प्रूव्ह करायचं नाहीये, फक्त सेंटेन्स लिहायचं असतं आपल्याला. तर कोणत्या पद्धतीने लिहायचं ते मी समजावून सांगते तुम्हाला. What is given in this basic proportionality theorem? If a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the side in the same proportion. Now here one triangle is given, triangle ABC, and one line which is parallel to the one of the side of this triangle. हा ट्रायंगल आहे, या ट्रायंगलच्या एका साइडला this line parallel आहे, ही लाईन पॅरलल आहे. Now this line, parallel line, intersects remaining two sides, राहिलेल्या दोन साइड्सला इंटरसेक्ट करते if it is intersecting in two points P and Q. हे झालेला दिलेला पोर्शन, इफ पोर्शन पर्यंत इफ अशा पद्धतीने हे दिलेलं आहे. अ ट्रायंगल इज गिवन, वन लाईन इज गिवन विच इज पॅरलल टू BC अँड इंटरसेक्टिंग द रिमेनिंग टू साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे पॉइंट मध्ये P and Q मध्ये तो इंटरसेक्ट करत असेल तर नंतरचा भाग तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे. तर काय होतं, तर AP अपॉन PB, this upon this is equal to this upon this, AQ upon QC. That means these two ratios are equal. If the diagram is like this and line is parallel like this, ही जर लाईन अशी पॅरलल असेल तर तुम्ही कुठून सुरुवात कराल, तर जिथे जसं इथे ही लाईन पॅरलल आहे तर आपण या टोकापासून सुरुवात केली. आता ही लाईन याला पॅरलल आहे तर या टोकापासून सुरुवात करू. समजा हीच डायग्राम जर अशी असेल, this line is parallel to this side, that means we will start from this point. या पॉइंट पासून सुरुवात करावी लागेल. म्हणजे मला रेशो कसा लिहावा लागेल, समजा हा रेशो ABCDE, इथून सुरुवात करायची. लिहिताना कसं AB अपॉन BC is equal to AE upon ED. In this way you have to write the ratio which are congruent or equal. Now let's prove this basic proportionality theorem. What is given? A triangle is given. Therefore I have drawn here one triangle. Triangle ABC is given. हा पोर्शन दिलेला आहे. In this triangle a line is given. इथे given मध्ये पूर्ण पोर्शन लिहून दिलेला आहे तुम्हाला. पुस्तकामध्ये तुम्ही नोटबुकमध्ये कसं उतरवाल, तर पुस्तकामध्ये जसं ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्याच पद्धतीने उतरवायचं आहे. तुम्हाला हेडिंग द्यायचं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, त्याच्या खाली सेंटेन्स लिहायचं पूर्ण, त्याखाली डायग्राम येईल, त्याखाली गिवन येईल, गिवन मधला कोणता पोर्शन दिलेला आहे तिथे पुस्तकामध्ये तो लिहायचा. त्यानंतरचा पोर्शन काय, टू प्रूव्ह, त्यानंतर कन्स्ट्रक्शन मध्ये जे दिलेलं आहे ते, आणि त्याच्या खाली प्रूफ. मी जरी इथे असं लिहिलेलं असेल तरी तुम्ही अर्ध्या भागात अर्ध्या पेजमध्ये असं आणि अर्ध्या पेजमध्ये असं करायचं नाही, एका खाली एक त्या स्टेप्स आल्या पाहिजे आणि त्याला अंडरलाईन करायचं. नाउ व्हॉट इज गिवन? अ ट्रायंगल इज गिवन, ट्रायंगल ABC, लाइन L इज पॅरलल टू सेगमेंट BC. लाइन L इज पॅरलल, ही लाइन आहे L पॅरलल टू BC. This line intersecting these two remaining two sides in P and Q, म्हणजे हे पूर्ण गिवन मध्ये येईल. After that, to prove which thing we are going to prove,
व्हॉट इज गिवन इन दिस स्टेटमेंट इन द थेरम जे दिलेलं आहे त्याचा उपयोग करून आपण प्रूव्ह करणार आहोत AP अपॉन PB AP upon PB is equal to AQ upon QC. Now here first of all to prove this portion we have to construct some portion, that means draw here PC dotted line and QB. PC आणि QB हे डॉटेड लाईन इथे लिहायचं कन्स्ट्रक्शन म्हणजे ड्रॉ हियर ड्रॉ PC segment PC and segment QB. After that proof. Now first of all let's take one by one. आता मी हा पोर्शन थोड्या वेळासाठी मिटवते. One by one. First of all we will consider these two triangles. हे दोन. आता हे दोन म्हणजे कोणते कोणते? In triangle. This triangle APQ हा वाला कॉमन आहे दोघांना. In triangle APQ and triangle PQB. PQB या दोन ट्रायंगल मध्ये here two triangles are given. This one is one of the triangle and PQB this one is another triangle. This is acute angle triangle and this one is obtuse angle triangle. If we take this one is the base, we will draw here height from this point. मी इथे अशी हाईट काढेल. आता याच्यामध्ये if this one is the base हा obtuse angle triangle आहे. If this one is the base you have to draw here from this height. म्हणजे इथे इथे हीच हाईट राहील म्हणजे या ट्रायंगल साठी हीच हाईट राहील आणि या एवढ्या ट्रायंगल साठी सुद्धा हीच हाईट राहील. दॅट मीन्स फॉर दिस टू ट्रायंगल्स बोथ द ट्रायंगल्स हाईट इज इक्वल. दोघांसाठी जर हाईट इक्वल असेल तर काय येतं A1 upon A2 is equal to B1 upon B2. Their ratio will be about basis. Then, therefore, these two triangles have equal height. Sentence येतं तिथे. Therefore, area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to याचा बेस काय आहे AP. याचा बेस या ट्रायंगलचा बेस या ट्रायंगलचा बेस PB. दिस इज नंबर 1 अँड रिझन. रिझन काय येईल प्रोपोर्शनेट टू बेसिस म्हणजे किंवा तुम्ही असंही लिहू शकता दे हॅव इक्वल हाईट. तुमच्या समजा एखाद्या वेळी तुम्हाला आठवलं नाही तर मग काय लिहाल तुम्हाला समजतं का त्यांच्या हाईट्स इक्वल आहे तर तुम्ही डायरेक्ट इक्वल हाईट्स असंही लिहू शकता. आफ्टर दॅट लेट्स टेक another two triangles. आता हा पोर्शन मी इथे मिटवते. ट्रायंगल APQ in triangle APQ and triangle हा घेतला एक आणि हा वाला PQC. PQC हा वरचा ट्रायंगल APQ and PQC. In this triangle also here if we consider this one is the base we will draw here height like this. For this triangle हा बघा obtuse angle triangle आहे. If this one is the base we will draw height like this. That means in these two triangles again height is equal and therefore area of triangle APQ upon area of triangle PQC is equal to base काय आहे त्याचा AQ upon QC. Number 2 again equal height. After that again third condition is there. These two this line is parallel to this. जर लाईन पॅरलल असेल तर त्यांच्यामध्ये हाईट्स कशा असतात जेवढे ट्रायंगल तुम्ही काढाल हाईट्स कशा असतात इक्वल असतात. Now PQB PQC हा एक ट्रायंगल आणि हा दुसरा ट्रायंगल यांचा हा जो बेस आहे हा कॉमन आहे. PQB PQC हा बेस आहे त्याचा कॉमन आहे
म्हणजे धिस ट्रायंगल दे आर इन पॅरलल लाईन्स मध्ये आहे, त्यांच्यामुळे त्यांचा हाईट इक्वल आहे, ॲज वेल एज देअर बेस इज कॉमन, बेस इज इक्वल अँड देअर फोर जर त्यांचे हाईट आणि बेस इक्वल असेल तर पहिल्यांदा एरिया ऑफ ट्रायंगल याचा PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू 1:1. हे एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये 4th वाला एक्झाम्पल सोडवलं होतं. म्हणजे त्यांचा रेशो काय येतो 1:1. जर त्यांचा रेशो 1:1 येत असेल तर यांना क्रॉस मल्टिप्लाय केलं तर याचा अर्थ काय होतो, हा तिकडे मल्टिप्लाय केला तर एरिया ऑफ ट्रायंगल PQC. नंबर 3. नाउ फ्रॉम 1, 2 and 3 1, 2 आणि 3 हा पहिला पोर्शन, हा दुसरा पोर्शन. आता बघा इथे PQB च्या ऐवजी APQ ठेवू शकते. आता हे दोनच बघा याच्यामध्ये, हा एक आहे आणि हा दुसरा आहे. आता PQB कुठे आहे, इथे आहे. PQB च्या ऐवजी मी PQC ठेवला कारण दोन्ही इक्वल आहे म्हणून मी इथे PQC ठेवले दोन्ही. काम नाही आता मी ठेवले, हे दोन्ही ठेवल्याबरोबर बघा लेफ्ट हँड साइड इक्वल झाली. APQ PQC APQ PQC. If the left hand side is equal, then right hand side becomes equal. AP upon PB is equal to AQ upon QC. मग आता हे कसं काढलं, फ्रॉम 1, 2 and 3 डायरेक्ट लिहिता येतं याच्यामध्ये. म्हणजे काय काय केलं आपण हा थेरम प्रूव्ह करताना. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज गिवन, पहिल्यांदा काय लिहायचं, हेडिंग द्यायचं BPT, याला फक्त BPT म्हणता येतात किंवा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम डायरेक्टली म्हणता येतो. आफ्टर दॅट यू हॅव टू राईट सेंटेन्स. फर्स्ट ऑफ ऑल you have to draw here diagram. After that given triangle is given, triangle ABC is given where line L is parallel to BC and intersect the remaining two sides in point P and Q respectively. What is going to prove here, AP upon PB is equal to AQ. असं साइन पकडायचं, is equal to हे AQ upon QC. This one we are going to prove. To prove this, we have to construct some portion. Here construct or draw P, C and QB. Then prove. First of all, we have taken these two triangles. Here in these two triangles, height is equal and therefore their ratio will be about bases. Number 1. After that, these two triangles we have taken. Here again height is equal and therefore ratio will be becomes about bases. त्यांचा रेशो कोणाचा आला, बेसचा आला, कारण हा बेस झाला या ट्रायंगलचा हा बेस झाला. थर्ड वन, धिस ट्रायंगल अँड धिस ट्रायंगल, हा एक ट्रायंगल आणि हा दुसरा ट्रायंगल. धिस ट्रायंगल दे आर इन बिटवीन पॅरलल लाइन्स and therefore height is equal. At the same time, this is the base which is common to both the triangles and therefore their ratio will be, त्या दोघांचा रेशो कसा असतो 1:1 येतो. आणि म्हणजेच काय येतो, एरिया ऑफ दिस ट्रायंगल इज इक्वल टू एरिया ऑफ दिस ट्रायंगल. दिस इज थर्ड पोर्शन. हे घेतला आपण, ती व्हॅल्यू आपण याच्यामध्ये ठेवली आणि फ्रॉम 1, 2 and 3 डायरेक्ट वी हॅव प्रूव्ड दिस पोर्शन. मग पुस्तकामध्ये 7th पेज नंबरवर ज्या पद्धतीने दिलेला आहे तसं पूर्ण तुम्हाला प्रूफ लिहायचं आहे. बाजूच्या साईडने जे रिझन्स आहे ते लिहिणं आवश्यक आहे. रिझन जर तुम्ही लिहिले नाही तर तुमचे मार्क कटतात. एवढं लक्षात ठेवायचं. प्रत्येक गोष्ट, each and everything you have to write perfectly. And here we will stop.